नमस्कार फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर जेच मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये बघितले असेल की 32 छातीचं आणि 34 छातीचं कटोरीचं पॅटर्न। आज आपण 36 छातीचं कटोरीचं पॅटर्न बनवणार आहोत आणि अतिशय परफेक्ट हे पॅटर्न रेडी होतं फ्रेंड्स। तुमचं जर सेम मेजरमेंट जर असेल तर तुम्ही बिनधास्त या मापावरती ब्लाऊज शिवू शकता। आता नेहमीप्रमाणे आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचं आहे। तर इथे 14 होते तर 15 इंच उंची झाली आहे। शोल्डर मी इथे घेतलेला आहे 5.5 इंच। मुंढा उतार इथे मी घेणार आहे 5.25 इंच। आणि आता छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच। आता छाती किती आहे आपली 36 ची, तर 36 चा चौथा भाग झाला 9 आणि 9 मध्ये आपण 1.5 इंच ऍड केल्याने झाले आपले 10.5 इंचावर आपण अशा प्रकारे मार्किंग केलेली आहे। आता त्याचप्रमाणे खाली कमरेच्या साईडला सुद्धा कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे, कारण आपण वरच्या साईडला 1.5 इंचाचंच मार्जिन ठेवलेलं आहे। तर कंबर आहे इथे 32 इंच, तर चौथा भाग झाला 8 मध्ये आपण 1.5 इंच ऍड करून घेतले, 9.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्यात। फ्रेंड्स, मी अतिशय साध्या सोप्या आणि खूप हळूहळू असं सांगते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे पॅटर्न व्यवस्थित असं लक्षात येईल। हे बघा, बॅक मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे अर्धा इंचावर अशी मार्किंग केलेली आहे आणि फ्रेंच सर्कलच्या सहाय्याने आपण इथे आकार देऊन घेऊयात। फ्रेंड्स, तुम्ही फ्री हँडने जरी दिलात तरी व्यवस्थितच येईल, पण याने दिलात म्हणजे फ्रेंच सर्कलने जर दिलात तर तुम्ही अतिशय व्यवस्थित असा आकार देऊ शकता। 2.25 इंच गळ्याची रुंदी ठेवलेली आहे आणि गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी इथे 10 इंच घेतलेले आहे। जो काही तुमचा मागचा गळा आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच ऍड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेऊयात। त्यानंतर बॅकच्या टक्स साठी आपण अशा पद्धतीने 4 इंच घेतलेले आहे मध्यातून आणि वरच्या साईडला सुद्धा 4 इंचावर पॉइंट केलेला आहे आणि आता आपण हे अशा पद्धतीने जोडून घेऊयात। फ्रेंड्स, तुम्हाला कुठेही क्लास करण्याची गरज नाही, अशा पद्धतीने आपण इथे पॅटर्न शिकवले जातात। हे बघा, दोन्ही साईडला आपण अर्धा इंच घेणार आहोत आणि मार्किंग करून घ्यायचे। आता फ्रेंड्स, हे जे अर्धा इंचाचं आपण मार्जिन घेतलेलं आहे, जे आपण टक्स मध्ये शिवणार आहोत, त्याचंच पुढे आपल्याला मार्जिन ऍड करून घ्यायचंय, म्हणजे जे आपलं ब्लाऊजचं जे फिटिंग असतं, फिटिंगची जी टीप येणार आहे ती अगदी सरळ येणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे ते वाढवून घेतलेलं आहे, जे आपण डॉट्स शिवल्यानंतर कव्हर होणार आहे। 14 + 1 इंच आपण उंची घेतलेली आहे। लक्षात ठेवा फ्रेंड्स, तुम्ही कोणतंही पॅटर्न जेव्हा काढता तेव्हा बॅक मध्ये तुम्हाला 1 इंच ऍड करायचे असतात। आता हे झालेलं आहे आपलं बॅक पॅटर्न। आता आपण फ्रंटचं पॅटर्न काढूयात। तर हे बघा, फ्रंटच्या पॅटर्न साठी तुम्हाला उंचीमध्ये 1.5 इंच ऍड करायचे। आता आपण बॅकला 1 इंच ऍड केलेला होता, आता फ्रंटला आपण 1.5 इंच ऍड करूयात। शोल्डर सेम घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच आणि मुंढा उतार सुद्धा सेमच घ्यायचा आहे। 5.25 इंच घेतलेला होता ना आपण, त्याच हिशोबाने आपल्याला 5.25 इंच घ्यायचंय। आता हे बघा, अशा पद्धतीने मार्क करून झाल्यानंतर जे आपण बॅकला माप टाकलेलं होतं चेस्ट साईजचं, तेच आपण इथे टाकणार आहोत। चौथा भाग प्लस 1.5 इंच, म्हणजेच 9 आणि 1.5 झाले आपले 10.5 इंच। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे। फ्रेंड्स, व्हिडिओ मध्ये मी अतिशय हळूहळू सांगते, जेणेकरून तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात येईल। कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन, 32 होती कंबर, तर चौथा भाग झाला 8 आणि पुढे 1.5 इंचाचा आपण शिवण मार्जिन ठेवणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचंय। फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। फ्रंट मुंड्याच्या आकारासाठी आपण अशा पद्धतीने 1/2 इंच आतमध्ये घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात। आणि आता आपण याला फ्रेंच सर्कलच्या सहाय्याने अशा पद्धतीने आकार देऊन घेऊयात।
2.25 इंच गळ्याची रुंदी ठेवायची आहे आणि मी इथे पुढचा गळा 6 इंच ठेवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही ठेवू शकता. असे आपण 2.5 इंचावर मार्क करणार आहोत. म्हणजे वरती जे आपण 2.25 घेतलेलं तर खाली आपण 2.5 इंचावर मार्क करतोय. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यानंतर यू पट्टीसाठी म्हणजेच ब्रा पट्टीसाठी, योग पट्टीसाठी आपण बटन पट्टीच्या साह्याने 3.5 आणि कमरेच्या साह्याने 2.5 इंचावर मार्क करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि त्याचा निम्मा भाग करून घ्यायचा आहे. मुंढ्याच्या काटकोनातून संपूर्णपणे असे 1.5 इंच तुम्हाला घ्यायचे. गळ्याच्या साईडला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचंय. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तुम्हाला सेम तसंच करायचं आहे. आणि एकच रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स की स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला जो मी पॅटर्न सांगते त्याचं अगदी बारीकाईने तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे फ्रंटचा पार्ट कटोरीचा आपण आखून घेतलेला आहे. मुंढ्याच्या काटकोनातून बरोबर आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. मुंढा उतार मी इथे 5.6 ठेवलाय. 1.5 इंचाचा आपण मार्जिन ठेवलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते. आणि कमरेच्या साईडला आपण कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच केलेला आहे. मार्जिनसाठी आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलंय. कुणी 2 इंच पण ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण आता हे पॅटर्न कट करून घेऊयात. फ्रेंड्स, व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि एक छानशी कमेंट करा. फ्रेंड्स, कमेंट केल्याने काय होतं, आणखीन नवीन नवीन व्हिडिओज आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर हे बघा, आता आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. कटोरी वाढवण्यासाठी मी इथे अशी स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे. तुम्ही न्यूजपेपरवर जर करत असाल तर न्यूजपेपरवर आपल्याला कुठेही सरळ लाईन भेटते, त्या ठिकाणी आपल्याला ही कटोरी ठेवायची आहे आणि जसं आहे तसं त्याप्रमाणे आपल्याला आखून घ्यायचंय. आता हे बघा, इथे आपण अशा पद्धतीने आखून घेतली ना कटोरी, त्याचप्रमाणे तुम्हाला देखील आखून घ्यायची आहे. अतिशय सोपं आहे फ्रेंड्स. हे बघा, या साईडने आपल्याला 2 इंच वाढवायचे आणि बटन पट्टीच्या साईडने 1 इंच वाढवायचे. आता ही लाईन आपण जॉईन करून घेऊयात अशा पद्धतीने. कटोरीचा हा जो खालचा साईड आहे इथे आपल्याला 1 इंच करायचंय नेहमीप्रमाणे. तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितलेले असतील 32-34 ची कटोरी वाढवलेली, तर त्यामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर आहे. फक्त बटन पट्टीच्या साईडनी आणि कटोरीच्या साईडनी माप कमी जास्त होतात. हे बघा, अशा पद्धतीने आता आकार देऊन घ्यायचा आहे. इकडच्या साईडला आपण 2 इंच वाढवलेले होते आणि बटन पट्टीच्या साईडला 1 इंच आणि खाली कॉमनली आपण 1 इंच वाढवतो. आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय. फ्रेंड्स, तुम्ही अशा पद्धतीने जर पॅटर्न काढलं तर अगदी अचूक तुम्ही ब्लाउज शिवू शकता. हे बघा, भरपूर लोकांची ही तक्रार असते की आम्हाला ब्लाउज शिवता येतं पण पॅटर्न काढता येत नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता, जेणेकरून ते घर बसल्या सुद्धा शिकू शकतील. माझी एकच इच्छा असते फ्रेंड्स की तुम्ही म्हणजे घर बसल्या सुद्धा टेलरिंग क्लास करू शकता. कारण बऱ्याचशा महिला किंवा पुरुष असे असतात की त्यांना बाहेर जाऊन शिकता नाही येते, तर ते घरच्या घरी अशा पद्धतीने शिकू शकतात. तर हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे टेप आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे. आणि मार्किंग करून झाल्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला टक्सची उंची घ्यायची आहे 2.5, 2.25, 3. हे तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार डिपेंड असते. आता आपण इथे 14 ची उंची घेतलेली होती ब्लाउजची, सो आपण इथे 3 इंचचा टक्स टाकलेला आहे. साईडला आपण 1 इंचावर मार्क करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ड्रॉ करायचंय. तुम्ही इथे बघू शकता, अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचं ब्लाउज अजिबात चुकणार नाहीये. हे बघा,
अशा पद्धतीने आता तुम्हाला साइड पीस ठेवून बघायचं आहे की कुठपर्यंत साइड पीस आपल्याला शिवता येणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करायची। आता इथे तुम्ही बघू शकता, मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते आणि त्याखाली आपल्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायची आहे आणि जो खाली अर्धा इंचाचा मार्क आहे तिथून आपल्याला हे टक्स पर्यंत क्रॉस लाईन आखून घ्यायची। बटन पट्टीच्या साइडने अशा पद्धतीने खालच्या साइडने आपल्याला अर्धा इंच ड्रॉ करून घ्यायचंय, मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे। आणि आता आपण हे मार्किंग जे केलेलं आहे ते कट करून घेणार आहोत आणि तुमची फायनल कटोरी आता रेडी आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही कटोरी अतिशय सुंदर बसते। ही गोल कटोरी आहे। तुम्ही एजेड लेडीज साठी सुद्धा आणि यंग लेडीजचं ब्लाउज सुद्धा या कटोरीवर म्हणजे याच पॅटर्नवर शिवू शकता। अतिशय छान बसते। आता इथे मी एक टिप्स तुम्हाला सांगत आहे फ्रेंड्स। एक कसं असतं की काही लेडीज ज्या असतात त्यांची स्लीवची उंची खूप कमी असते। आता इथे बघा, तुम्ही छातीच्या साईज आहे 36 इंच आणि स्लीवची उंची आहे 3 इंच। तर आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजची जी बाहीची जी उंची आहे 3 इंच, त्यामध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचं नेहमीप्रमाणे। जर अस्तरचं ब्लाउज असेल तर, बिना अस्तरचं असेल तर 2 इंच करायचं। आणि आता कॅप हाईट किती टाकायची आहे, 3 आपल्याला बाहीची उंची आहे, तर आपण 2 इंचावर कॅप हाईट टाकणार आहोत। म्हणजे 1 इंच आपण कमी करून घ्यायचंय फक्त। असं तुम्ही कोणतीही मोठी साईज असेल, जसं 40 ची साईज आहे ब्लाउजची म्हणजे छातीची, तर तुम्ही त्याची जरी स्लीव 3 इंचाची असेल तरीही तुम्ही 2 इंचच कॅप हाईट टाकायची आहे। अशाच महत्त्वाच्या टिप्स फ्रेंड मी व्हिडिओमध्ये सांगत असते, त्यामुळेच मी नेहमी सांगते की व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमचं जे काम आहे ते परफेक्ट होणार आहे। आता हे बघा, हा एकच आकार मी दिलेला आहे, दुसरा आकार आपण याच आकारावरून कट करणार आहोत। तो कसा ते बघा। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायची आहे बाही, 1 ते 1.25 इंच अशी पुढे घ्यायची आहे। त्यानंतर जो आपल्याला असा पेपरचा आकार दिसतो त्यावरती आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता हे आपण कट करून घेणार आहोत। किती साधी आणि सोपी पद्धत आहे फ्रेंड्स। इथे तुमचे आकार चुकण्याची शक्यताच नाहीये आणि ब्लाउज जे आहे ते अतिशय सुंदर होणार आहे। बिलकुल पण त्याला रिंकल्स वगैरे पडणार नाहीत आणि कुठेही शिवताना म्हणजे ब्लाउज तुम्ही शिवताना अर्ध्या इंचाचं तुम्हाला शिवण मार्जिन ठेवायचं आहे सगळीकडे। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।